समजा तुम्हाला ऑनलाईन आयफोन विकत घ्यायचा आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर जाता आणि ते मूळ किमतीवर डिलिव्हरी फी आकारतात. कारण ते तुम्हाला एक सेवा पुरवत आहेत आणि ते उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत आहेत. बरोबर ना? आता थोडा मोठा विचार करूया. फोन विकत घेण्याऐवजी तुम्हाला एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत. कदाचित ॲपल, रिलायन्स किंवा टेस्लाचे. पण हे शेअर्स विकत घेण्यासाठी तुम्ही कुठे जाता? आता तुम्हाला वाटेल की मी थेट शेअर बाजारात जाईन. पण नाही. तुम्ही तिथे असेच थेट जाऊ शकत नाहीत. शेअर बाजार फक्त नोंदणीकृत सदस्यांनाच व्यवहार करण्याची परवानगी देतो. त्यामुळे शेअर्सची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्हाला एका मध्यस्थाची गरज असते, जो तुमच्या वतीने व्यवहार करेल आणि त्या मध्यस्थाला शेअर ब्रोकर किंवा शेअर दलाल असं म्हणतात. हे शेअर ब्रोकर्स तुमच्या वतीने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात आणि हे काम करण्यासाठी ते एक छोटीशी फी आकारतात आणि त्याच फीला आपण दलाली असं म्हणतो किंवा ब्रोकरेज. आता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करता तेव्हा ब्रोकरला किंवा दलालाला ही फी मिळते. आता इथे पहिला महत्त्वाचा नियम लक्षात घेऊया. दलाली नेहमी बाजारभावावर आकारली जाते, दर्शनी किमतीवर नाही. आता समजा एका शेअरची दर्शनी किंमत ₹100 आहे, बाजारभाव ₹150 आहे आणि दलाली 2% आहे. आणि आता तुम्हाला असे 100 शेअर्स विकत घ्यायचे आहेत. तर मग पाहूया या व्यवहारात तुम्हाला प्रत्यक्षात किती पैसे द्यावे लागतील. शेअर्स खरेदी करताना हे सूत्र लक्षात ठेवा. खरेदीची किंमत नेहमी बाजारभाव अधिक दलाली एवढी असते आणि म्हणूनच तुम्ही बाजारभावापेक्षा जास्त पैसे देता. का? कारण त्यावर दलालीची फी जोडली जाते. आता सर्वात आधी आपण एका शेअरवरील दलाली काढूया, जी बाजारभावाच्या 2% असेल. म्हणजेच 2/100 गुणिले 150. याचं उत्तर ₹3 येतं. ही झाली एका शेअरवरील दलाली. आता आपण एका शेअरची खरेदीची किंमत काढूया. खरेदीची किंमत म्हणजे बाजारभाव अधिक दलाली, म्हणजेच 150 अधिक 3 बरोबर ₹153 प्रति शेअर. ही खरेदीची किंमत झाली. त्यामुळे 100 शेअर्सची एकूण किंमत 100 गुणिले 153 म्हणजेच ₹15,300 एवढी येते. म्हणजे तुमच्या खिशातून एकूण ₹15,300 गेले, ज्यापैकी ₹15,000 शेअरसाठी जात आहेत. होय, आपण ₹150 बाजारभाव असलेले 100 शेअर्स विकत घेत आहोत आणि दिलेली दलाली ही एकूण शेअर्सची संख्या म्हणजे 100 गुणिले प्रति शेअर दलाली एवढी असेल. त्यामुळे दलाली ₹300. आता समजा काही महिन्यानंतर तुम्हाला ते शेअर्स विकायचे आहेत. शेअर्स विकताना विक्रीची किंमत नेहमी बाजारभाव वजा दलाली एवढी असते. होय, तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी पैसे मिळतात, कारण दलाल तुम्हाला मिळणाऱ्या रकमेतून त्याची फी पुन्हा वजा करेल. आता एका शेअरची विक्रीची किंमत बाजारभाव वजा दलाली असेल, म्हणजेच 150 वजा 3 म्हणजे ₹147. आता जर तुम्हाला पाहायचं असेल की 100 शेअर्स विकल्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल, तर ती 100 गुणिले 147 म्हणजेच ₹14,700 असेल. आता इथे पहा, ₹300 थेट दलालाकडे गेले. यात सूत्र काय आहे? खरेदी करताना आपण नेहमी जास्ती पैसे देतो आणि विक्री करताना आपल्याला नेहमी कमी पैसे मिळतात. पण थांबा, यात आणखी एक गोष्ट आहे. दलालाच्या सेवेवर GST आकारला जातो. होय, आणि दलालीवर GSTचा दर 18% आहे. याचाच अर्थ शेअर्स खरेदी करताना आपले संपूर्ण सूत्र बाजारभाव अधिक दलाली अधिक GST असे असेल. आणि नेहमी लक्षात ठेवा की GST हा दलालीवर आकारला जाईल, म्हणजेच दलालीच्या 18%. तर चला सरावासाठी एक छोटासा प्रश्न सोडवूया. हा आहे पंकज. त्याने ₹12,618 गुंतवणूक केली. शेअर्सची दर्शनी किंमत ₹100 आहे आणि बाजारभाव ₹125 आहे. दलाली 0.8% आहे आणि GST 18% आहे, जो दलालीवर आकारला जाईल. ठीक आहे. आता सर्वात आधी आपण दलालीची रक्कम आणि GSTची रक्कम काढूया. तर एका शेअरवरील दलाली ही बाजारभावाच्या 0.8% असेल, म्हणजेच 0.8/100 गुणिले 125, ज्यामुळे आपल्याला ₹1 मिळतो. आता दलालीवरील GST देखील काढूया, जो दलालीच्या 18% असेल, म्हणजेच ₹1च्या 18%, ज्यामुळे आपल्याला मिळतात ₹0.18 म्हणजेच 18 पैसे. आता एका शेअरची एकूण किंमत किती असेल? ती बाजारभाव अधिक दलाली अधिक GST एवढी असेल आणि GST हा दलालीच्या 18% असणार. आता 125 अधिक ₹1 दलाली आपण काढली होती आणि त्याच्यावर GST होता 18 पैसे म्हणजेच ₹0.18, म्हणजेच आपल्याला 126 अधिक 0.18 म्हणजेच ₹126.18 इतके मिळतील, जी एका शेअरची किंमत झाली.
मग आता एकूण किती शेअर्स आहेत हे आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करू? एकूण शेअर्सची संख्या म्हणजे एकूण गुंतवलेली रक्कम भागिले एका शेअरची किंमत. एकूण गुंतवलेली रक्कम 12,618 रुपये होती आणि त्याला एका शेअरची किंमत म्हणजेच 126.18 नी भाग दिला तर आपल्याला असं काहीसं मिळेल जे येतं 100 शेअर्स. आता आपण एकूण किती दलाली देत आहोत? प्रति शेअर 1 रुपया गुणिले एकूण शेअर्सची संख्या म्हणजे आपण 100 रुपये दलाली देत आहोत आणि दिलेला एकूण GST 0.18 गुणिले 100 म्हणजेच 18 रुपये असेल. तर आपण 12,618 रुपये गुंतवत आहोत. हे सगळे पैसे कुठे गेले? पहिला भाग 12,500 रुपये ही शेअर्सची किंमत आहे, 100 रुपये दलालीची किंमत आहे आणि 18 रुपये हा सरकारला दिलेला GST आहे. अगदी बरोबर. एका हुशार गुंतवणूकदाराला प्रत्येक रुपया नक्की कुठे जातो हे नेहमी माहिती असायला हवं आणि आता ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे.